नमस्कार. आदरणीय श्री मोती बोळे सर, आदरणीय कदुरकर सर, आदरणीय आनंद प्रकाश, क्रेडाईचे अध्यक्ष आदरणीय उदय पाटील सर, यांचे सर्व सहकारी, डिग्नेटरीज ऑन द डायस अँड ऑफिसर्स. सर, इंजिनियर पासून सुरुवात केली आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, अध्यक्ष इंजिनियर आहेत म्हणाला, पण इंजिनिअरिंग सर्व ठिकाणी अप्लिकेबल होतं. आपण प्रेसचं इंजिनिअरिंग करता, आम्ही सर्वच इंजिनिअरिंग करतो, पण इंजिनिअरिंग हे सर्वांनाच लागू होतं आणि इंजिनिअरचं IQ जास्त असतं असं सरांनी सांगितलं. पण आपलं व्याख्यान ऐकल्यानंतर मला वाटलं की प्रेसचा IQ जास्त असतं, प्रेस रिपोर्टरचा जास्त असतं. पण IQ सोबत आता EQ हे महत्वाचं झालेलं आहे. इमोशनल क्वेश्चन्स आणि SQ स्पिरिच्युअल क्वेश्चन्स, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट नावेडेज. IQ एकेकाळी होता आइन्स्टाईनच्या काळात वगैरे, पण आता इमोशनली हाऊ वी कॅन कनेक्ट विथ अदर्स, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून इथे सुद्धा असणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, जिथे उत्कृष्टता आणि विशेषता म्हणजे एक्सलन्स अँड डिस्टिंक्शन जिथं आपल्याला दिसतं त्या ठिकाणी मी असते. मी म्हणजे श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, उत्कृष्टता आणि विशेषता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मी असते. तर अशी उत्कृष्टता आणि विशेषता ज्यांची सरलता, सज्जनता आणि विद्वत्ता आपल्याला मोहून टाकते, त्या आदरणीय शिवराज पाटलांचा आज 90वा वाढदिवस आपल्याला साजरा करण्याचं सद्भाग्य लागतं. हे खरं आपलं पाहिजे. इथिक्स अँड मोरॅलिटी ह्या दोन गोष्टी अतिशय काटेकोरपणे ज्या माणसाने पाळल्या आहेत राजकारणात आणि सर्वच ठिकाणी, त्या माणसाचा, आदरणीय व्यक्तीचा आज आपण 90वा वाढदिवस साजरा करतो. सरांनी सांगितलं त्यांच्याबद्दल बरंच. 12 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला. LLB LLM त्यांनी उस्मानिया विद्यापीठ आणि अनुक्रमे मुंबई विद्यापीठातून केलं. त्यांनी बरीच पदभूषवली. नगराध्यक्षाच्या काळापासून त्यांचं राजकीय जीवन सुरू झालं आणि नगराध्यक्षाला आता जसं करावं लागतं तसं त्यावेळेस त्यांना काहीही करावं लागलं नाही. ते म्हणतात की मी राजकारणामध्ये योगायोगाने आलो, मी येईल असं मलाही कल्पना नव्हती, पण ते आले आणि नगराध्यक्ष, लातूरचे आमदार 2 वेळेस, 7 वेळेस खासदार, वेगवेगळ्या मंत्रिपद त्यांनी भूषवली. देशाचे गृहमंत्री राहिले आणि नैतिक जबाबदारी पत्करून 26/11चा जो स्फोट झाला मुंबईला, किंवा जे अतिशय वाईट प्रकारे तिथे झालं, त्यांची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला. आज असं नैतिक जबाबदारी घेऊन आपलं पद सोडणार आहे आपल्या तर लालबहादूर शास्त्री आणि शिवराज पाटलानंतर कोणी आढळलं. ते म्हणतात की नैतिक मूल्यांना कृतीमध्ये ठेवणं म्हणजे राजकारण. आपले जे नैतिक मूल्य आहेत त्याला सांभाळणं आणि त्याला कृतीमध्ये ठेवणं म्हणजे राजकारण, हे त्यांचं समीकरण आहे. आणि समीकरण त्यांनी कधी ढळून दिलं नाही. ते समीकरणाला कायम त्यांनी राखलं. आपल्याला माहिती आहे की आकाशाची रूप अनेक असतात. कधी ते निरभ्र आकाश असतं, कधी ढगाने भरलेलं असतं, कधी निळं दिसतं, कधी पांढरं दिसतं. पण आपल्या मनात काय राहतं, त्याचं विशालपण राहतं. तर आमच्या मनात ही पाटील साहेबाबद्दल आम्ही वेगवेगळ्या रूपात त्याला पाहिलं. आमच्या मनात उरलं ते त्यांचं ज्ञानाचं, कर्तृत्वाचं आणि त्यांचं विशालपणच उरलं. त्यांच्या बुद्धीचं हे विशालपण फक्त आमच्या मनात उरलं. आकाशासारखं आपल्या मनात राहतं. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे पाटील साहेब संस्थापक सदस्य आहेत, आजही आहेत. संस्था उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्यामुळेच संस्था उभारली असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि खास करून हे अभियांत्रिकी महाविद्यालय जेव्हा 1982ला याची प्रक्रिया सुरू झाली, योगायोगाचा होता सर की मी त्यावेळेस मुंबईत होतो. आमची 3 महिन्याची ट्रेनिंग होती. मी एका डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो आणि त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये आमदार निवासामध्ये आदरणीय गुरुजींच्या सोबत राहत होतो.
आणि तिथे ही प्रक्रिया चालू होती आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची. आणि योगायोगानं त्यांच्यासोबत मला दिल्लीला जायचा प्रसंग आला. आणि त्या काळात पाटील साहेबांनी जर शब्द टाकला नसता तर पहिल्या 10 मध्ये आपलं अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळी झालं नसतं. त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांचं आहे. साहेब जसे राजकारणी आहेत ते तत्वज्ञ आहेत, तत्वज्ञानी आहेत, वकील आहेत, प्रशासक आहेत, कायदा तज्ञ आहेत, पण ते लेखक, कवी आणि शायर पण आहेत. आपल्याला माहिती सर त्यांनी जे पुस्तके लिहिले ते ओडिसी ऑफ माय लाईफ आता आपण बघितलं. रिमिनिसन्स अँड रिफ्लेक्शन्स हे एक त्यांचं पुस्तक आहे, आपण सर्वांनी वाचण्यासारखं आहे. एक्सटॅसी अँड अगनी ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर हे त्यांचं पुस्तक आहे. डायलॉग हे आणखीन एक पुस्तक आहे की हाऊ टू डायलॉग विथ अदर्स, हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. दुसरं एक त्यांचं आहे फ्रॅग्रन्स, आता मी दिलेलं फ्रॅग्रन्स ऑफ इनर सेल्फ. म्हणजे आपला आतला जो आवाज असतो, आपण म्हणतो की आपल्याला इनर सेल्फ आहे काहीतरी, आतला जो आवाज असतो त्या आवाजाचा सुगंध काय असतो आणि त्याप्रमाणे आपण कसं काम करावं हे त्याच्यामध्ये ते उदाहरण केलेलं आहे. अतिशय सुंदर असं त्यांचं ते वक्तव्य आहे. मी आता सांगितले की ते कवी आणि शायर पण होते. आम्ही त्यांच्याकडे जातो सर, दिल्लीला गेल्यावर तर जातोच, कारण एखाद्या मंदिरात गेलं आणि देवाचं दर्शन नाही घेतलं तर जसं आपल्याला वाटतं तसं दिल्लीला गेलं आणि साहेबांना भेटून नाही आलं तर ती भावना होते, म्हणून आपण जावं लागतं, जातोच. आणि इथं आल्यानंतरही साहेबांची अधूनमधून आम्ही भेट घेतच असतो, सारखेच जातो. आठवड्यातून 2 तास आम्ही तिथं असतोच, 1-2 तास. मग ते आमच्याशी गप्पा मारतात मन मोकळेपणानं आणि मागच्या आठवणी सांगतात की अटल बिहारी वाजपेयीच्या सोबतच्या आठवणी, इंदिरा गांधी सोबतच्या आठवणी सांगतात. त्याच्या काम करताना काय काय त्यांना अनुभव आले म्हणजे सांगण्यासारखंच ते सांगतात, बाकी काही सांगत नाही. जे सांगण्यासारखं आपल्याला आहे तेवढंच सांगतात. आणि मी त्याच्याकडे गेल्यानंतर आपण का जातो तर आपल्याला माहिती आहे चंदनाच्या झाडाकडे गेल्यानंतर आपण काही चंदनाचं झाड होऊ शकत नाही, पण त्या झाडाचा सुगंध आपल्याला मिळतो म्हणून आपण त्याच्याकडे जातो. तर अशी आमची एक भावना त्यांच्याकडे जाण्यामध्ये असते. तर जुन्या आठवणीला उजाळ देत असताना आम्ही सहज एकदा साहेबांना म्हणालो की साहेब त्याला शेअर वगैरे ऐकत होता, तुम्ही शायरी करता. तर साहेबांनी एक शेअर ऐकत होता खूप दिवसापूर्वी, मला तो आठवला. ये माना कि औरों से कुछ ज्यादा पाया नहीं मैंने, पर खुश हूं कि खुद को गिराकर कुछ उठाया नहीं मैंने. ही एक अभिमानाची, आपल्या ज्ञानाचा एक संस्कार जपण्याची, ही आपण त्याच्याकडून घेण्यासाठी. मग साहेब काय म्हणतात, कधी कधी गेले की मीच बोलतो, तुम्ही कधी बोलून जावं काहीतरी तुम्ही सांगा. मी ऐकतो तुम्हाला काहीतरी थोडस येत असं, म्हणजे येतं म्हणजे वाचता वगैरे. तर मी म्हटलं की साहेब तुम्ही सांगतो, पण तुम्ही असं वाटून देऊ नका की माझ्या तोंडासमोर माझी स्तुती करायला लागला. असं वाटत नसेल तर मी बोलतो. आणि मी एक शेर ऐकलं होतं सर त्यांना, आता ऐकतो आपल्याला. मी त्यांना म्हणालो होतो, फकीरों में भी मुझे तुम अमीर नजर आते हो, तूफान में भी तुम मुझे साहिल नजर आते हो, मैंने खुदा को तो देखा नहीं मगर मुझको तो आप खुदा नजर आते हो. मला माहित नाही साहेबांची काय प्रतिक्रिया झाली, साहेब काही बोलले नाही, पण आपल्या मनातल्या भावना तरी त्यांना सांगाव्या लागतात म्हणून मी सांगितलं. आपल्यासाठी खरं तरी शिवराज थोडे दीपस्तंभासारखे. आपण दीपस्तंभ म्हणजे काय असतो, संपर्कामध्ये एखादं जहाज भरकटलं तर त्याला कुठेतरी आधार पाहिजे असतो आणि त्याला तो दीपस्तंभ दिसला की तो मार्गावर आहे. तसं साहेब आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. आपण हे बऱ्याचदा भरकटतो इकडं तिकडं, आपण जीवनामध्ये सरळ मार्गाने जातो असं नाही. आपण जेव्हा भरकटलो तेव्हा आपल्याला तो दीपस्तंभ दिसतो साहेबांचा आणि आपल्याला तो मार्ग दाखवतो एक सत्याचा, न्यायाचा, नैतिकतेचा, आणि त्या मार्गाने आपण जायचा प्रयत्न करतो आणि करावा असं मला वाटतं. आपले सौभाग्य आहे की आज अशा व्यक्तींचा वाढदिवस आपण साजरा करतोय. सद्भाग्य आहे आपलं. आपण सर्वजण त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यमय जीवनासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून या. आपल्या भावना सर मला वाटतं साहेबांना कळवतील. यानंतरचं जे सेशन आहे ते कन्नूरकर साहेब आणि आनंद प्रकाश साहेब
यांचं आहे होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नवीन एज्युकेशन सिस्टीममध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम IKS हा एक वेगळा भाग आहे, संदर्भ आहे. जर आता आपण म्हणाल की मेडिटेशन बद्दल बोलला की मेडिटेशन आहे हे आपण आपल्या पुढच्या याच्यामध्ये शिकवणार आहे की 10 सेकंड और 20 सेकंड काहीतरी म्हणाल आणि मी त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा केलं. ते योग्य होते की नाही मला माहित नाही आहे. थँक्यू सर. तर हे आपल्याला शिकवणार आहेत आणि पाटील सेवाच्या बाबतीमध्ये एकच सांगतो की सर जे आता मेडिटेशन शिकवणार आहेत, शिवराज पाटलांचं चालणं मेडिटेशन असतं, बोलणं मेडिटेशन असतं, जेवण करणं मेडिटेशन असतं, झोप घेणं मेडिटेशन असतं. एव्हरीथिंग इज इन मेडिटेशन. आपण तर 10 सेकंदाचं मेडिटेशन करतो, ते लाईफवर मेडिटेशन करतात. प्रत्येक कृती ही मेडिटेशन असते असं मला वाटतं. आणि मला वाटतं की हा विषय झालेला नाही आहे एवढा, पण तरी सुद्धा आपण IKS सिस्टीममध्ये रिव्ह्यूमध्ये मेडिटेशन, शॉर्ट अनालिसिस बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्याकडून करून घेणार आहेत. ते आपल्याला पाळायचं आहे. नवीन एज्युकेशन सिस्टीममध्ये असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असो, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तितकंच मला सांगायचं. पुन्हा एकदा आपण पाटील साहेबांबद्दल, त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल, त्यांच्या आरोग्यमय जीवनाबद्दल आपण प्रार्थना करू. हे म्हणजे 2 शब्द संपवतो.